नेक्स्ट पॉइंट बघा, स्टेटमेंट पॅटर्न. पहिल्यांदा स्टेटमेंट पॅटर्न बघून घेऊया. त्याच्यामध्ये परत पुढं लॉजिकल इक्विव्हॅलन्स एक आहे, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कंटिंजन्सी. सगळे पॉइंट्स इम्पॉर्टंट. त्यातला फर्स्ट पॉइंट आहे स्टेटमेंट पॅटर्न. मग स्टेटमेंट पॅटर्न मध्ये तुम्हाला जे काही स्टेटमेंट्स तुम्हाला त्यांनी दिलेले असतील, समजा स्टेटमेंट पी आहे, क्यू आहे, आर आहे, याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन तयार करायचे. एक कॉम्बिनेशन झालं. यालाच तुम्ही परत पुढे असं पण वाढवू शकताय, इफ देन वापरून पी, इफ अँड ओनली आर, असं पण मी तयार करू शकतोय. हे जे काही तयार होईल याला काय म्हणायचं आहे, स्टेटमेंट पॅटर्न मध्ये. हे नुसतं तयार करायचं नाहीये, तर पी, क्यू, आर यांचे प्रॉपर ट्रू, फॉल्स वगैरे सगळं कन्सिडर करून त्याचं एक टेबल तयार करायचं आहे. ते टेबल म्हणजेच काय असतं, त्या स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल असतं. बघा लक्षात येते का? एक दोन तयार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, फारसं काही त्याच्यामध्ये विशेष असं काही त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे हे इथून पुढे आपल्याला बरंच काळ हेच करायचं आहे. त्यामुळे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. एक 2-3 लेक्चर तरी आपली पूर्ण याच्यामध्येच जातील. तेव्हा बघा, त्याच्यानंतरचं पॉइंट आहे टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी मध्ये बघा काय ते, हा स्टेटमेंट पॅटर्न तुम्ही तयार केला आणि समजा ह्याचं जे फायनल जो काही कॉलम असेल, त्या कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यूज जर ट्रू आल्या, whose truth value is true for all possible combinations. हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे, या स्टेटमेंट पॅटर्न साठी सगळ्या पॉसिबिलिटीज साठी ट्रूथ व्हॅल्यू काय येते, ट्रू येते. सगळीकडे तुम्हाला फक्त कॅपिटल टी दिसेल. असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं, त्या स्टेटमेंट पॅटर्नला टॉटॉलॉजी असं म्हणतात. हे टॉटॉलॉजी दाखवण्यासाठी तुम्ही काय वापरायचं आहे, स्मॉल टी. हे सुद्धा तुम्ही वाक्यामध्ये त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये स्मॉल टी पण वापरू शकता. त्यामुळं आपण त्याचं टेबल तयार करायचं पूर्ण, आणि त्याचं जे काही फायनल स्टेटमेंट पॅटर्न आहे त्या कॉलम मध्ये सगळे ट्रू दिसले तुम्हाला की टॉटॉलॉजी. तसंच जर सगळे फॉल्स असतील, देन इट इज नोन ॲज कॉन्ट्राडिक्शन. सगळीकडे तुम्हाला काय दिसलं पाहिजे, फक्त फॉल्सच दिसलं पाहिजे, तर ते कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन साठी नोटेशन वापरायचं आहे स्मॉल सी. ठीक आहे. आणि जर समजा या दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल, काही ठिकाणी ट्रू दिसते, काही ठिकाणी फॉल्स दिसते, ट्रू फॉल्स असं काही तुम्हाला त्या ठिकाणी दिसते, वेगवेगळं कॉम्बिनेशन. मग असं जर कॉम्बिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसायला लागलं तर ते टॉटॉलॉजी पण नाही, कॉन्ट्राडिक्शन पण नाही. अशा परिस्थितीत त्याचं नाव आहे कंटिंजन्सी. त्यामुळे हे पॅटर्न लक्षात ठेवा. टॉटॉलॉजी सगळे ट्रू असतील, कॉन्ट्राडिक्शन सगळे फॉल्स असतील, कंटिंजन्सी ट्रू आणि फॉल्स यांचं कॉम्बिनेशन असेल. नेक्स्ट पॉइंट आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता आपण जे ट्रूथ टेबल तयार करणार आहे ते ट्रूथ टेबल तयार करा. समजा माझ्याकडे दोन स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत, ए आणि बी. तर त्या दोघांसाठी तयार केलेलं जे ट्रूथ टेबल असेल, हे ट्रूथ टेबल जर एक्झॅक्टली सिमिलर मिळत असेल तर हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न्स इक्वल आहेत असं तुम्ही म्हणू शकताय. त्याला फक्त लॉजिक मध्ये काय म्हणतात, इक्वल म्हणण्याऐवजी लॉजिकल इक्विव्हॅलन्स. दीज टू स्टेटमेंट पॅटर्न्स दे आर लॉजिकली इक्विव्हॅलंट, असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी वापरतात. इक्विव्हॅलंट साठी असं चिन्ह वापरायचं आहे. इक्वल टू सारखंच आहे, फक्त 3 लाईन्स आहेत त्याच्यात, तेवढं फक्त बघा. आता समजा जर वेगवेगळे सिम्बॉल्स एकाच स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जर आले तर त्यांची प्रायोरिटी त्यांनी सांगितलेली आहे. हायेस्ट प्रायोरिटी निगेशनला आहे, त्याला पहिल्यांदा कन्सिडर करायचं आहे. नंतर ऑर आहे, नंतर अँड आहे, इफ देन, इफ अँड ओनली इफ, या पद्धतीनं ते कन्सिडर करायचं आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जर समजा अशा पद्धतीनं वेगवेगळे जर ऑपरेटर्स तुम्हाला किंवा लॉजिकल कनेक्टिव्ह दिसत असतील तर पहिल्यांदा या पद्धतीनं त्यांचा यूज करून घ्यायचा आहे. एक्सरसाइज 1.2 बघा. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. स्टेटमेंट पॅटर्न्स त्यांनी दिलेले आहेत, त्याच्यासाठी ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल,
इफ पी देन क्यू, त्याच्यानंतर अँड क्यू आहे तिथं, परत इफ देन वापरून पी घेतलेला आहे. आता हे जे काही त्यांनी स्टेटमेंट पॅटर्न तयार करायला सांगितलंय त्याच्यासाठी आता याच्यामध्ये एकूण स्टेटमेंट किती आहेत बघा, पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे एकूण 4च पॉसिबिलिटीज येतील. मी तुम्हाला सांगितलं होतं आधी, लक्षात घ्या काय होतं ते. ट्रू आणि फॉल्स हे दोन पॉसिबिलिटीज आहेत. नंबर ऑफ स्टेटमेंट्स इथं असतात घातांकामध्ये. मग इथे एकूण 2 स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे 2 एकूण पॉसिबिलिटीज येणार 4. आता हे कसं मांडायचं, याच्यामध्ये स्टेटमेंट पी घ्या पहिल्यांदा, त्याच्यानंतर स्टेटमेंट क्यू, त्यानंतर हे सगळं एक 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 तयार करत जायचं. पहिल्यांदा तयार करावं लागेल इफ पी देन क्यू, त्याच्यानंतर इफ पी देन क्यू अँड क्यू, हे म्हणजे हे पूर्ण तयार झालं. त्याच्यानंतर हे आणि पी यांच्यामध्ये इफ देन आहे. त्यामुळे याच्यामध्ये जेवढे गरज आहे तेवढे व्यवस्थित कॉलम्स तयार करायचे, कॉलम स्किप करायचे नाहीत, नाहीतर मग ते चुकू शकते. आता पी आणि क्यूचं बेसिक तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं आहे, पण जे कनेक्टिव्ह बघितले त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. इथं लिहायचं आहे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, त्यानंतर इथे येणार 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. आता इथनं पुढे एक 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 कॉलम तयार करत जायचं. इफ पी देन क्यू, त्याचं बेसिक काय सांगितलंय, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स लिहायचं आहे, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार, डायरेक्ट लिहून टाकायचं. त्याच्यानंतर इफ पी देन क्यू अँड क्यू आहे, म्हणजे हे हा थर्ड आणि हा सेकंड कॉलम यांच्यामध्ये अँड ऑपरेटर वापरायचं आहे. अँडचं बेसिक काय सांगितलंय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार. मग इथं दोन्ही ट्रू आहेत, हे ट्रू येणार, इथं पण दोन्ही ट्रू आहेत, ते ट्रू येणार, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स लिहून टाका, हे असेल. आता पूर्ण ही टर्म घ्यायची आहे आणि इथं पी घ्यायचं याच्याबरोबर. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, हे सेकंड स्टेटमेंट आहे, त्यामुळे तुम्हाला इकडून इकडं घ्यावं लागेल. मग इफ देनची काय कंडिशन आहे, पहिलं स्टेटमेंट ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स येते. मग आता बघा बरं, इथं 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 हे फर्स्ट ट्रू, सेकंड ट्रू ह्याचं ट्रू येणार, फॉल्स ट्रू ह्याचं पण ट्रू येणार. इथं फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स आहे बघा, फक्त इथं फॉल्स येणार, इथं दोन्ही फॉल्स आहे, त्यामुळे बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार. त्यामुळे जे त्याचं बेसिक आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. एकदा तुम्ही हे व्यवस्थित तयार केलं की याला, आता मी फक्त एक एक्झाम्पल फक्त मी तुम्हाला व्यवस्थित पूर्ण करून दाखवतोय. बाकीचं जे काही रंगरंगोटीचं काम आहे, म्हणजे जे टेबल तयार करणं वगैरे, हे तुमचं तुम्ही प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित तयार करा. मी तुम्हाला आता इथे एक तयार करून दाखवतोय. हे प्रत्येक ट्रूथ टेबलला तुमचं तुम्ही तयार करायचं आहे, हे लक्षात ठेवा. हे फक्त आता कॉलम्स तेवढे असे दाखवून घ्या. हे असेल. त्याच्यामध्ये आपण अजून एक पॉइंट वाढवून घेऊया. हा जो काही स्टेटमेंट पॅटर्न आहे याचा शेवटचा कॉलम येत आहे. मग याच्यामध्ये काय काय आलेलं आहे, ट्रू पण आहे, फॉल्स पण आहे. याचा अर्थ हे स्टेटमेंट पॅटर्न कंटिंजन्सी आहे. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिंजन्सी, हे लक्षात ठेवा. मग पुढचा प्रश्न कसा आहे की ते टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे, असा पुढे प्रश्न येईल. ते आपण आधीपासूनच सुरू केलेलं आहे, त्याला काही वेगळं काही करायचं नसते. हे आहे असंच, या पद्धतीनंच तुम्हाला काय करावं लागेल, सोडवावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. P and negation of Q, if and only if P
देन क्यू. आता हे सगळे तयार केले पाहिजेत. एकूण स्टेटमेंट किती आहेत बघा, 2 स्टेटमेंट आहे. 2 to 2 4 कॉम्बिनेशन येणार एकूण. मग इथं पहिल्यांदा तुम्हाला पी लागेल, त्याच्यानंतर येणार क्यू. छोटे छोटे कोण आहेत बघा, निगेशन ऑफ क्यू एक लागेल. जे पाहिजे तेवढेच तयार करून घ्यायचे. आता दुसरं कोणाचं निगेशन लागणार नाहीये. पी अँड निगेशन ऑफ क्यू पुढचा कॉलम. हा छोटा पार्ट तयार करून घेतला. आता हा एक तयार करायचा, इफ पी देन क्यू, तो एक तयार केला. आणि त्याच्यानंतर या दोघांच्या मध्ये इफ अँड ओनली इफ लागेल आपल्याला. असे आता इथं एकूण 4च कॉम्बिनेशन येणार आहेत. ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. त्याच्यानंतर इथं 2 वेळा ट्रू येणार, 2 वेळा फॉल्स येणार. निगेशन ऑफ क्यू पाहिजे, म्हणजे याचं निगेशन करायचं. निगेशन मध्ये ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू होतं. त्यानंतर पी अँड निगेशन ऑफ क्यू, या दोघांच्यात अँड ऑपरेटर आहे. अँड ऑपरेटरचं बेसिक, दोन्ही ट्रू तरच ट्रू, तर ट्रू येणार. त्यानंतर परत कुठं नाहीये, दोन्ही ट्रू, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स लिहून टाका. त्यानंतर आहे इफ देन, पी आणि क्यू मध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, तर फॉल्स येणार. बाकी सर्व ठिकाणी ट्रू असेल. त्याच्यानंतर हे फर्स्ट स्टेटमेंट, हे सेकंड स्टेटमेंट, यांच्यात इफ अँड ओनली इफ वापरायचं आहे. मग इफ अँड ओनली इफचं बेसिक काय आहे, कोणतंही एक ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येणार. इथं बघा बरं, सगळीकडे तसंच आहे, एक फॉल्स आहे एक ट्रू आहे, त्यामुळे इथं सर्व ठिकाणी फॉल्सच येणार. या पद्धतीने. त्यामुळे हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे सगळे फॉल्स येत आहेत, याचा अर्थ हे कॉन्ट्राडिक्शन आहे. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज ए कॉन्ट्राडिक्शन. या पद्धतीने त्याचा आन्सर लिहावं लागेल तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल, पी अँड क्यू इफ अँड ओनली इफ क्यू और आर. या पद्धतीने 3 स्टेटमेंट्स आहेत इथं. मग पी क्यू आर 3 स्टेटमेंट्स, त्यामुळे 2⁻³ एकूण 8 पॉसिबिलिटीज येणार. त्यामुळे इथं जरा ट्रूथ टेबल थोडस मोठं तयार होईल. तयार करूया आपण. पी क्यू आर हे तर बेसिक लागणारच आहे, पी क्यू आर. त्याच्यानंतर लागणार आहे मला पी अँड क्यू, पी अँड क्यू. त्याच्यानंतर लागेल क्यू और आर, क्यू और आर. छोटे छोटे कॉम्पोनंट्स तयार करत जायचे. आणि मग नंतर या दोघांच्या मध्ये इफ अँड ओनली इफ आहे. असे. आता याच्यामध्ये आर पासून सुरुवात करायची, जे राईट मोस्ट जे असेल स्टेटमेंट तिथून सुरुवात करायची. मग इथं कसं येणार, आता 8 पॉसिबिलिटीज येणार आहेत. त्यामुळे काय करायचं, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, हे झाले 4 वेळा. ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, हे टोटल 8 वेळा झाले. त्याच्या अलीकडे काय करायचं, 2 वेळा ट्रू लिहायचं, 2 वेळा फॉल्स लिहायचं, 2 वेळा ट्रू आणि 2 वेळा फॉल्स. त्याच्या अलीकडच्या कॉलम मध्ये 4 वेळा ट्रू लिहायचं. त्यामुळे लक्षात ठेवायला एकदम सिंपल आहे. आणि त्याच्यानंतर 4 वेळा फॉल्स लिहायचं. हे असं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन तयार होणार. आता मला पाहिजे पी अँड क्यू. अँडचं बेसिक काय आहे, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू लिहायचं. बघा इथं दोन्ही ट्रू आहेत, इथं पण दोन्ही ट्रू आहेत.
आणि कुठं दोन्ही ट्रू येत आहेत का फक्त बघा, कुठेही येत नाहीत. याचा अर्थ बाकी सर्व ठिकाणी फॉल्स लिहून टाकायचं हे असेल. त्याच्यानंतर घ्यायचंय क्यू ऑर आर. ऑरचं बेसिक काय, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. बघा इथं दोन्ही फॉल्स आहेत, इथं फॉल्स आहे ना, आणि कुठं फॉल्स आहेत दोन्ही इथं आहे, इथं पण फॉल्स आहे ना. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका. त्यामुळे याच्यामध्ये कसं आहे, बेसिक जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुमचा वेळ बराचसा वाचेल. प्रत्येक वेळेला हे सगळं चेक करत बसायचं नाही, बेसिक कडे लक्ष द्यायचं. आता या दोघांच्यात परत इफ अँड ओनली इफ आहे. मग इफ अँड ओनली इफचं बेसिक काय सांगितलंय, कोणतंही एक स्टेटमेंट ट्रू, उरलेलं फॉल्स. मग तसं कुठं आहे का, आहे बघा इथे, हे फॉल्स आहे ना. त्यानंतर आणि कुठं आहे, 1 2 3, ह्या 3 ठिकाणी फॉल्स येणार. त्याच्या पुढेच लिहा फक्त बरोबर, बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाकायचं आहे हे असेल. आता हे जे फायनल जो कॉलम तयार झालेला आहे गिवन स्टेटमेंट पॅटर्नचा, त्याच्यामध्ये ट्रू पण दिसतंय, फॉल्स पण दिसतंय. याचा अर्थ हे कंटिंजन्सी आहे. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज ए. कंटिंजन्सी असं त्याचं आन्सर. आता हे सुद्धा तुम्हाला टेबल व्यवस्थित त्याचं तयार करावं लागेल. मी इथं फक्त सिंपल फॉर्मॅटमध्ये फक्त करून दाखवतो. तसं जरी केलं तरी चालेल, मात्र करा तयार, पण हे तयार करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे सगळ्या वहीवरती ऑलरेडी हॉरिझॉन्टल लाईन्स हे असणारच आहेत, त्यामुळे तुम्हाला काही एवढं फारसं अडचण येणार नाहीये. तुम्ही फक्त हे एवढंच तयार करायचं आहे त्याच्यात, आणि इथं असं हे कम्प्लीट करून टाका. या पद्धतीने ते ट्रूथ टेबल दिसेल. त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा क्रिएट होतो, हे बघा, आता पी चा कॉलम जो आहे तो एवढाच आहे इथून इथंपर्यंत. मात्र हे बघा, हे इथून एवढा मोठा तयार झालेला आहे column. हे कशामुळे झाले हे सगळं मला लिहावं लागते. मग मी काय करणार आता इथून पुढे, ज्यावेळेला असे मोठे काहीतरी स्टेटमेंट पॅटर्न तयार होतील, त्याला सुरुवातीलाच मी काहीतरी एखादं नाव देऊन टाकणार, ऍझ्युम दॅट धिस टर्म इक्वल टू ए. मग काय करायचं, हे जे सगळं इथे लिहिलेलं आहे कॉलमच्या, ते काढून टाकायचं आणि तिथं फक्त काय लिहायचं, ए लिहायचं. बघा लक्षात येते का, म्हणजे तो कॉलमचा जो साईज वाढतोय तो साईज आपल्याला कमी सुद्धा ठेवता येतो. ठीक आहे, बघूया आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय करता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, P if then negation of Q and R असं दिलेलं आहे. याच्यामध्ये पण P Q R 3 स्टेटमेंट्स आहेत. याचा अर्थ मला एकूण 8 पॉसिबिलिटीज मला कन्सिडर कराव्या लागतील. सगळ्यात पहिल्यांदा P Q R हे घेतोय, P Q R. त्याच्यानंतर मला लागेल Q and R लागेल. Q and R हे लागेल. त्यानंतर याचंच निगेशन लागेल, निगेशन ऑफ Q and R. आणि हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे ह्याला मी ए कन्सिडर करतोय. आता इफ पी देन दिस टर्म आहे, मग इथं पी आहे, इथं ही टर्म आहे, यांचं जे काही कॉम्बिनेशन आहे त्याला मी डायरेक्ट ए कन्सिडर करतो. मात्र हे तुम्हाला सुरुवातीला लिहावं लागेल. ऍझ्युम दॅट लिहा किंवा कन्सिडर म्हणा, काही म्हटलं तरी चालेल. कॉलम आता हा छोटा कॉलम तयार होईल. आता मला एकूण 8 पॉसिबिलिटीज पाहिजे आहेत. ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू,
फॉल्स, ट्रू, फॉल्स. एकूण 8 पॉसिबिलिटीज तयार झाल्या. त्याच्या अलीकडच्या कॉलम मध्ये 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. त्याच्या अलीकडच्या कॉलम मध्ये 4 वेळा ट्रू आणि 4 वेळा फॉल्स. हे असं लागेल. आता क्यू अँड आर इथे येणार. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, नाहीतर फॉल्स. मग इथं दोन्ही ट्रू आहेत, मग इथं ट्रू येईल. परत दोन्ही ट्रू, आणखीन इथे एक आहे, ते इथे येईल. बाकी सर्व ठिकाणी फॉल्स येणार. असेल. आता याचं निगेशन पाहिजे. मग याचं निगेशन म्हणजे ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू होणार. ह्याच्यात मध्ये मात्र व्यवस्थित बघून लिहा. हे असेल. आता पी आणि हा पार्ट यांच्यात इफ देन वापरायचं. मग इफ देनचं बेसिक काय सांगितलंय? पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स. हे बरोबर, हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे. याच्यात सिक्वेन्स महत्वाचा आहे बरं का. इफ देन मध्ये फर्स्ट आणि सेकंड असंच त्याच्यामध्ये चेक करायचं आहे. इफ अँड ओनली इफला तुम्ही कसंही घ्या, त्याच्यात काही फरक पडत नाही. ट्रू, फॉल्स म्हणजे हे फॉल्स आहे ना. बाकी आणि कुठं आहे का बघा बरं तसं. सेकंड फॉल्स आहे, तिथं फक्त चेक करत जावं. हे सगळे पहिले सगळे फॉल्सच आहेत. त्यामुळे बाकी सर्व ठिकाणी हे ट्रू येणार. या पद्धतीने. मग फक्त पहिलं एकच तेवढं फॉल्स येते याच्यामध्ये. बघा लक्षात येते का? तरी हे मिक्स कॉम्बिनेशन झालं, त्यामुळे ह्याला तुम्हाला काय म्हणावं लागेल? कंटिंजन्सीज म्हणावं लागेल. देअरफॉर given statement pattern is contingency. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. निगेशन ऑफ पी and P or negation of Q and Q. आता थोडस हळूहळू कॉम्प्लिकेटेड होत जातील टर्म्स. बघूया कसं कसं काय काय होतंय ते. तर काय काय लागणार आहे याच्यामध्ये ते तेवढं जरा काळजीपूर्वक बघत चला. पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट दिसत आहेत, त्यामुळे 4च पॉसिबिलिटीज आहेत. पी झालं, क्यू झालं. दोघांचेही निगेशन्स पण दिसत आहेत. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू. त्यानंतर हा छोटा पार्ट तयार करून घेऊया. पी ऑर निगेशन ऑफ क्यू. त्याच्यानंतर ही टर्म आणि क्यू असं एकत्र घेऊया. अँड क्यू. त्याच्यानंतर पूर्ण हे कम्प्लीट स्टेटमेंट आहे. ह्याला मी ए कन्सिडर करतोय, नाही तर शेवटच्या कॉलम मध्ये इथं ए लिहितो. आता पी आणि क्यू दोनच बेसिक स्टेटमेंट असल्यामुळं जास्तीत जास्त पॉसिबिलिटीज 4. इथे येणार ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. त्याच्या अलीकडच्या कॉलम मध्ये 2 वेळा ट्रू लिहायचं आहे, 2 वेळा फॉल्स लिहायचं आहे. तर निगेशन ऑफ पी, पीचं निगेशन पाहिजे. मग इथं 2 वेळा फॉल्स येणार, 2 वेळा ट्रू येणार. आता क्यूचं निगेशन म्हणजे याचं निगेशन येणार एफ टी, एफ टी असेल. त्यानंतर पी ऑर निगेशन ऑफ क्यू, पी आणि निगेशन ऑफ क्यू येत आहे. कॉलम्स व्यवस्थित घ्या. ऑरचं बेसिक काय आहे? दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स आहे. मग हे दोन्ही फॉल्स कुठं आहेत का बघा. बघा इथं आहेत, त्यामुळे हे फॉल्स येणार. बाकी सर्व ठिकाणी डायरेक्ट ट्रू लिहून टाका. त्याच्यानंतर पी ऑर निगेशन ऑफ क्यू आणि क्यू
म्हणजे हा एक कॉलम आणि हा एक कॉलम, यांच्यामध्ये अँड ऑपरेशन आहे. अँड ऑपरेशनचं बेसिक काय आहे, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू आहे. इथं दोन्ही ट्रू आहे त्यामुळे हे ट्रू येणार. इथून पुढे बघा बरं, हे सगळे फॉल्स येणार. या पद्धतीनं हा कॉलम तयार होईल. आता काय करायचं आहे बघा, निगेशन ऑफ पी. आता निगेशन ऑफ पी हित आहे बघा, आणि ही पूर्ण टर्म ती हित आहे. या दोघांच्या मध्ये अँड ऑपरेशन आहे. अँड ऑपरेशनचं बेसिक काय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. बघा बरं, हे आणि हे दोन्ही ट्रू कुठंच येत नाही, याचा अर्थ हे सगळे फॉल्स येणार. ज्या अर्थी हे सगळे फॉल्स येत आहे तिथं तुम्ही काय लिहू शकताय, हे कॉन्ट्राडिक्शन आहे. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज ए कॉन्ट्राडिक्शन. या पद्धतीनं त्याचं आन्सर तिथं लिहावं लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा त्याच्यातला, negation of P if then negation of Q and if negation of Q then negation of P, असं पण तुम्ही म्हणू शकताय, काही अडचण नाही. त्याच्यामध्ये परत एकदा दोन स्टेटमेंट आपल्याला दिसत आहेत, पी आणि क्यू, त्यांचेच निगेशन्स आहेत, त्यांच्यामध्येच इफ तेन वापरायचं आहे. बघूया काय काय तयार होते. स्टेटमेंट पहिल्यांदा पी लागेल, त्यानंतर क्यू लागेल, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू. पहिलं आहे इफ निगेशन ऑफ पी देन निगेशन ऑफ क्यू. दुसरं आहे इफ निगेशन ऑफ क्यू देन निगेशन ऑफ पी. त्याच्यानंतर हे एवढं सगळं लिहायचं आहे. ह्याला मी ए कन्सिडर करतोय. हा एक पॅटर्न, हा एक पॅटर्न, आणि या दोघांच्या मध्ये अँड ऑपरेशन, त्याला मी फक्त इथं ए लिहितो. दोनच स्टेटमेंट्स आहेत, बेसिक स्टेटमेंट्स दोन, त्यामुळे चार पॉसिबिलिटीज येणार. टी एफ, त्यानंतर इथं दोन वेळा टी, दोन वेळा एफ असेल. निगेशन ऑफ पी, इथं दोन वेळा फॉल्स, दोन वेळा ट्रू. निगेशन ऑफ क्यू, एफ टी असेल. आता निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू ह्या दोघांच्यात आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, हे सेकंड स्टेटमेंट आहे. त्यामुळे मग ह्याच्यात बेसिक कसं आहे, इफ देनचं पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स येते, ते फक्त इथं आहे. बाकी सर्व ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ट्रू लिहू शकताय. आता याच्या बरोबर अपोजिट काम करायचं आहे. स्टेटमेंट हीच दोन आहेत, मात्र आता हे फर्स्ट स्टेटमेंट आहे आणि हे सेकंड स्टेटमेंट आहे, त्यामुळे इकडून इकडं जायचं आहे. त्यामुळे पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स ते इथे येते, त्यामुळे हे फॉल्स येणार. बघा लक्षात येते का, बाकी सर्व ठिकाणी ट्रू घेतलं पाहिजे, हे असेल. आता या दोघांच्यात म्हणजे हे एक आणि हे एक, या दोघांच्या मध्ये अँड ऑपरेशन. मग अँडचं बेसिक काय आहे, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू लिहायचं आहे, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स लिहायचं आहे, हे असेल. मग याच्यामध्ये दोन्हीचे कॉम्बिनेशन ट्रू पण येते, फॉल्स पण येते. Therefore, given statement pattern is contingency. या पद्धतीने ते पूर्ण होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा.
इफ क्यू देन पी, or if negation of P negation of P if and only if Q असं आहे ते. या पद्धतीनं आहे. आता ह्याच्यामध्ये परत एकदा पी आणि क्यू फक्त दिसत आहेत, त्यामुळं दोनच बेसिक स्टेटमेंट्स आहेत. पी क्यू निगेशन ऑफ पी आहे, त्याच्यानंतर इफ क्यू देन पी, त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू हे असेल, आणि नंतर या दोघांच्या मध्ये ऑर ऑपरेटर आहे. ह्याला मी आता ए चा कंटाळा आला असेल तर बी घ्या, इथं बी लिहितोय बघ. इथं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, च्या अलीकडं 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स हे असेल. त्यानंतर निगेशन ऑफ पी लागेल आपल्याला, 2 वेळा फॉल्स 2 वेळा ट्रू एक येईल. इफ क्यू देन पी आहे, त्यामुळे हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, हे सेकंड स्टेटमेंट आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ट्रू आणि फॉल्स असं कुठं आहे बघा, होत आहे, त्यामुळे इथं फक्त फॉल्स येईल. बाकी सर्व ठिकाणी डायरेक्ट ट्रू लिहून टाका. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी आणि क्यू. आता याच्यामध्ये परत एकदा बघा, नंबरिंग मी थोडंसं काढून घेतोय. आता मला निगेशन ऑफ पी हे फर्स्ट स्टेटमेंट पाहिजे आणि हे सेकंड स्टेटमेंट पाहिजे. मग याच्यामध्ये सुद्धा पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असं कुठं आहे बघा, इथं शेवटी आहे बघा. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड स्टेटमेंट फॉल्स. थांबा 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 थांबा, यांच्यामध्ये इफ अँड ओनली इफ आहे बघा, इफ देन नाहीये. मगाशी पण माझं चुकलं होतं, हे आता इफ अँड ओनली इफ आहे. मग एक ट्रू आणि दुसरं फॉल्स, मग इथं सिक्वेन्स बघायची सुद्धा काही गरज नाही, इथं फॉल्स येणार. त्यानंतर आणि कुठं आहे का तसं, इथं फॉल्स येणार. बाकी सर्व ठिकाणी डायरेक्ट ट्रू हे लिहून टाका. आता काय करायचं आहे, आता हा एक कॉलम आणि हा एक कॉलम इथं मार्किंग करतो, पाहिजे असेल तर. वरती लक्षात येत नसेल तर इथं. तर या दोघांच्या मध्ये ऑर ऑपरेटर वापरायचं आहे. मग ऑर ऑपरेटरचं बेसिक काय, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. दोन्ही फॉल्स आहेत का बघा, कुठंच नाही आहेत. याचा अर्थ इथं सर्व ठिकाणी ट्रू येणार आहे, हे असेल. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज ए टॉटॉलॉजी. सगळे ट्रू असतील तर टॉटॉलॉजी, सगळे फॉल्स असतील कॉन्ट्राडिक्शन, दोघांचं कॉम्बिनेशन असेल कंटिंजन्सी. त्यामुळे हे बघून ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल. त्याने बरंच मोठं या ठिकाणी तयार केलेलं आहे, मांडून घेतोय पहिल्यांदा. बघा परत इथं इफ अँड ओनली इफ आहे या दोघांच्यात. इफ देन आलं की सिक्वेन्स इम्पॉर्टंट. इफ अँड ओनली इफला काही सिक्वेन्स बघायची गरज नाही. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर पी क्यू आर 3 स्टेटमेंट दिसत आहेत, त्यामुळे तुम्हाला पी क्यू आर हे लागेल तयार करावं. निगेशन काही कोण नाही आहे, मग हे छोटे छोटे 2 पार्ट पहिल्यांदा तयार करून घेऊ. पहिला पार्ट आहे इफ क्यू देन आर, हे एक लागणार आहे. त्याच्यानंतर मला लागणार आहे पी अँड क्यू, हे छोटे 2 पार्ट तयार करून घेतले. त्यानंतर हा एक फर्स्ट पार्ट मला लागेल, इफ पी देन इफ क्यू देन आर, या दोघांचं कॉम्बिनेशन. त्यानंतर या दोघांचं एक कॉम्बिनेशन लागेल, इफ पी अँड क्यू देन आर, आणि नंतर यांच्यामध्ये इफ अँड ओनली इफ वापरायचं. याला मी ए कन्सिडर करतो, इथं ते शेवटी ए येणार. हे असं पहिल्यांदा तयार करून घ्यायचं. आता हे पी क्यू आर असं आहे,
त्यामुळं 3 स्टेटमेंट आहेत. 8 पॉसिबिलिटीज तुम्हाला लिहाव्या लागतील. व्यवस्थित फक्त ते मांडा. ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, टी, एफ, टी, एफ. तुम्ही कसेही घेऊ शकता. मी दोन्ही प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या अलीकडच्या कॉलम मध्ये 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स असं ते कंप्लीट करून घ्या. त्याच्या अलीकडच्या कॉलम मध्ये 4 वेळा ट्रू घ्यायचं आहे आणि 4 वेळा फॉल्स घ्यायचं. या पद्धतीने. आता इफ क्यू देन आर हे फर्स्ट, हे सेकंड, त्यामुळे इथं काय अडचण नाही. इफ देन मध्ये पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, तरच फॉल्स. इथं फॉल्स येणार आणि कुठं आहे का बघा, इथे. बाकी सर्व ठिकाणी डायरेक्ट ट्रू लिहून टाका. या पद्धतीनं. त्यानंतर पी अँड क्यू, पहिले 2 कॉलम. पी अँड क्यू चं बेसिक काय, दोन्ही ट्रू तरच ट्रू. इथं दोन्ही ट्रू, इथं दोन्ही ट्रू आहेत. त्यामुळे इथं हे पहिले 2 ट्रू येतील. तिथून पुढे सगळे फॉल्स येतील. हे असेल. त्याच्यानंतर इफ पी आणि इफ देन क्यू आणि आर मधलं, म्हणजे हे फर्स्ट आहे आणि हे सेकंड आहे. इथं वरती गोंधळ होत असेल तर हे फर्स्ट आणि हे सेकंड. मग याच्यामध्ये चेक करा, पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स. इथं आहे बघा, त्याचं फॉल्स येणार. परत परत पुढे कुठंच नाही आहे. याचा अर्थ फक्त इथं एकाच ठिकाणी हे फॉल्स येणार आहे. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका. हे असेल. त्याच्यानंतर आता हे नंबरिंग थोडस बदलतोय मी इथलं, कारण आता दुसरे 2 कॉलम मला सिलेक्ट करायचे आहेत. इथं वरचं पण काढून टाकतोय. आता पी अँड क्यू आणि आर. मग आता त्याच्यामध्ये लक्षात घ्या, पी अँड क्यू हे फर्स्ट आहे आणि आर हे सेकंड आहे. आणि इफ देन आहे, त्यामुळे तुम्हाला ते प्रॉपर सिक्वेन्स बघावं लागेल. त्यामुळे पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असं कुठं आहे का, हे बघा इथे या ठिकाणी हे फॉल्स येणार. त्याच्यानंतर आणि कुठं आहे का, पहिलं ट्रू असलेलंच बघितलं पाहिजे. नाहीच आहे परत पुढं कुठं. त्यामुळे बाकी सर्व ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ट्रू लिहून टाका. हे असेल. आता शेवटचं एक काय आहे, हा एक स्टेटमेंट पॅटर्न आणि हा एक स्टेटमेंट पॅटर्न. इथलं नंबरिंग काढून टाकतोय आता. हा पहिल्यांदा घ्यायचा आहे, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. ह्या 2 कॉलम मध्ये इफ अँड ओनली. इफ अँड ओनली इफचं बेसिक काय आहे, कोणतंही एक ट्रू आणि उरलेलं फॉल्स असेल तरच फॉल्स लिहायचंय. तसं इथं कुठंच नाहीये. दोन्ही ट्रू तरी आहेत, नाहीतर दोन्ही फॉल्स तरी आहेत. याचा अर्थ याचं फायनल आन्सर सगळीकडे ट्रू येणार आहे. हे असेल. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इथलं काढून टाकतो. इज ए टॉटॉलॉजी. या पद्धतीने ते कम्प्लीट करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल. असं आहे, पी क्यू आर 3 बेसिक स्टेटमेंट दिसत आहेत. त्यामुळे 8 पॉसिबिलिटीज येणार. पहिल्यांदा ते बघत जायचं कधी पण. त्या पद्धतीने आपल्याला टेबल तयार करावं लागेल. पी क्यू
आर, त्याच्यानंतर छोटा पार्ट आहे क्यू अँड आर, त्याला तयार केलं. त्याच्यानंतर त्याचं निगेशन पाहिजे, निगेशन ऑफ क्यू अँड आर. त्याच्यानंतर इफ पी आणि हे पूर्ण आता तयार केलेली टर्म. त्यामुळे कॉम्बिनेशन काय फार मोठं नाही आहे याच्यामध्ये, त्यामुळे मी इथं डायरेक्ट लिहितोय. फार मोठा स्टेटमेंट पॅटर्न असेल तर त्याला ए किंवा बी आपण नेहमीप्रमाणे कन्सिडर करायचं. आर पासून सुरुवात करूया. ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, टी, एफ, पी, एफ. त्याच्या अलीकडं 2 वेळा टी, 2 वेळा एफ, त्याच्या अलीकडं 4 वेळा टी, 4 वेळा एफ. या पद्धतीने क्यू अँड आर, क्यू आणि आर मध्ये याचं बेसिक 2 वेळा ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू आहे तिथे, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स. या पद्धतीनं त्यानंतर याचंच निगेशन करायचं आहे. त्यामुळे इथे फक्त अपोजिट एफ टी, टी, इथं एफ येणार, बाकी सर्व ठिकाणी टी येणार. त्याच्यानंतर पी म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट, हे निगेशनचं हे दुसरं स्टेटमेंट. यांच्यात इफ देन वापरायचं. इफ देनचं बेसिक काय सांगितलेलं आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येणार. मग इथं पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, इथं फॉल्स येणार. परत पुढे कुठं आहे का बघा बरं तसं. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, जिथे जिथे फॉल्स आहे तिथे एकदा चेक करून घ्या. इथे एक आहे पण हे दोन्ही फॉल्स आहेत, त्यामुळे बाकी सर्व ठिकाणी हे ट्रूच येणार आहे. या पद्धतीने therefore given statement pattern is a contingency. या पद्धतीने हे पूर्ण होईल. नेक्स्ट एक्झाम्पल, P and negation of Q if then R and P. पी क्यू आर 3 स्टेटमेंट दिसत आहेत इथं. याचा अर्थ एकूण 8 पॉसिबिलिटीज येणार आहेत. तयार करूया सगळं. पी क्यू आर, त्यानंतर मला एकाच निगेशन लागणार आहे, निगेशन ऑफ क्यू. त्याच्यानंतर तयार करतोय मी पी ऑर निगेशन ऑफ क्यू. त्याच्यानंतर आर अँड पी, या दोघांच्या मध्ये इफ अँड ओनली इफ आहे, त्याला मी ए कन्सिडर करतोय, ते इथं घेतोय. परत एकदा इथं 8 वेळा येणार होते. त्याच्या अलीकडं असं आहे ना, त्याच्या अलीकडं 4 वेळा ट्रू घ्यायचंय, 4 वेळा फॉल्स घ्यायचंय. असं निगेशन ऑफ क्यू, याचं निगेशन 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू. असेल पी ऑर निगेशन ऑफ क्यू. हे बघा, हे एक आहे, हे एक आहे. या दोघांच्यात ऑर ऑपरेटर वापरायचं. ऑरचं बेसिक आहे दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. मग बरोबर दोन्ही फॉल्स कुठं आहेत, इथं आहेत, इथं पण आहे, बाकी सर्व ठिकाणी ते ट्रू येणार.
हे असेल. आर अँड पी, हे तर आता त्याला नंबरिंग करतोय परत एकदा. सिक्वेन्स इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त मला ते दोन कॉलम्स दाखवायचे आहेत. आर अँड पी, हे पी आहे, हे आर आहे. अँडचं बेसिक काय, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येणार. मग हे दोन्ही ट्रू इथं आहेत, परत पुढं इथं पण आहेत, परत आणि कुठं आहेत का बघा बरं. हे दोन्ही ट्रू नाही आहेत, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स. असे. आता हा फर्स्ट कॉलम घ्यायचा आहे, हा सेकंड कॉलम घ्यायचा आहे आणि त्यांच्यात इफ देन वापरायचं. इफ देनचं बेसिक पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे बघा. तर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, हे फॉल्स येणार. परत इथं पण फॉल्स येणार आणि कुठं आहे का, ह्या दोन ठिकाणी पण आहे, हे सगळे फॉल्स येणार. बाकी सर्व ठिकाणी ट्रू. असे. याच्यामध्ये टी आणि एफ चं कॉम्बिनेशन आहे. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न is a contingency. या पद्धतीने ते पूर्ण होईल.